नमस्कार, मी सलील रमेश चंद्र बोलतो आहे. मी एक ॲक्टिव्हिस्ट आहे आणि कलेक्टर लँड संदर्भात मी खूप वर्ष काम केलेलं आहे. गेले 13-14 वर्ष या फील्डमध्ये काम करून आमचा फ्रीहोल्डचा प्रश्न आम्ही ऑलमोस्ट निकाली लावलेला आहे. पण आज एक नवीन विषय घेऊन मी आलेलो आहे. माझ्याबरोबर आर्किटेक्ट शिवाजी पाटील आहेत. ते आपलं इंट्रोडक्शन करून देतील. नमस्कार, मी आर्किटेक्ट शिवाजी पाटील. IIT खरगपूरहून 1980 साली पासआउट झाल्यानंतर मी आर्किटेक्ट आणि PMC म्हणून कार्यरत आहे. मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे या ठिकाणी मोठे रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्सचे आर्किटेक्ट आणि PMC म्हणून मी कामं केलेली आहेत. तर रिडेव्हलपमेंटचा हा ज्वलंत जो विषय आहे त्या संदर्भात आपल्याला UDCPR आणि DCPRमध्ये ज्या काही प्रोव्हिजन्स आहेत, स्पेशली DCPR 2034मध्ये ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या आपल्याला माहिती व्हाव्यात आणि त्याप्रमाणे जो बेनिफिट आहे तो मेंबरला मिळावा, हाच मेन ह्यातून उद्देश आहे. विषय असा आहे की जेव्हा रिडेव्हलपमेंट होतं तेव्हा एक्झिस्टिंग मेंबर्स जे सोसायटीचे मालक आहेत, सोसायटीच्या लँडचे मालक आहेत, त्यांना किती मिळायला पाहिजे हे महत्त्वाचं आहे. तर त्यामध्ये एक कन्सेप्ट आहे फंजिबलची. फंजिबल म्हणजे काय होतं, पूर्वी 2011च्या आधी असे होतं की जे आपले बाल्कनीज आहेत किंवा फ्लॉवर बेड्स आहेत याच्यामध्ये खूप फ्री होतं, फ्री ऑफ FSIला त्याला लागतच नव्हतं. पण त्याचं बिल्डर्स मिसयूज करायला लागले. त्याचे खूप जास्ती दाखवून नंतर मग ते आत घ्यायचे, OC झाल्यावरती मग ते आत घ्यायचे. म्हणून ही कन्सेप्ट आणली फंजिबल, की तुम्ही काय करायचं, तुम्हाला पाहिजे ना तर तुम्ही 35% फंजिबल तुम्ही वापरा, कुठेही वापरा, बाल्कनी म्हणून वापरा किंवा तुम्ही रूममध्ये वापरा. म्हणून ही कन्सेप्ट फंजिबलची आली. तर हे बेसिकली फंजिबलची कन्सेप्ट. आता फंजिबल म्हणजे DCPRमध्ये काय आहे ह्याच्यामध्ये आपण शिवाजी पाटील साहेबांकडनं एक्झॅक्टली DCPR 2034मध्ये काय प्रोव्हिजन्स आहेत ह्याचं आपण एक समजून घेऊया. आपल्याला DCPR 2034मध्ये ज्या प्रोव्हिजन्स आहेत, पूर्वी जसं 10% बाल्कनी वगैरे अवेलेबल होती, तर ती आता कन्सेप्ट गेला असून 35% एक्झिस्टिंग बिल्टअप एरियावरती 35% तुम्हाला फ्री फंजिबल मिळतो. आणि तो फ्री फंजिबल हा एक्झिस्टिंग मेंबरच्या अकॉमोडेशनसाठी, रिहॅबिलिटेशनसाठी वापरला जावा अशी DCPRमध्ये प्रोव्हिजन आहे. म्हणजे एक्झिस्टिंग बिल्टअपमध्ये जर तुमचा पूर्वी स्टेअरकेस एरियासुद्धा काउंट केला असेल तर तो स्टेअरकेस एरियावरतीसुद्धा जो फ्री फंजिबल आहे तो मेंबरला मिळाला पाहिजे, ओरिजिनल मेंबरला मिळाला पाहिजे अशी प्रोव्हिजन आहे. त्याचप्रमाणे 15% जो इन्सेंटिव्ह FSI आहे तो 15% इन्सेंटिव्ह FSIसुद्धा फ्री ऑफ कॉस्ट द्यायची प्रोव्हिजन आहे. आणि तोसुद्धा मेंबरला जर प्लॉटची पोटेन्शियल पूर्ण युटिलाइज होत असेल, म्हणजे सबब म्हणजे 3.375 FSI कंझ्युम होत असेल तर तो 15% FSIसुद्धा इन्सेंटिव्ह FSIसुद्धा मेंबरला मिळाला पाहिजे, जेणेकरून मेंबरलासुद्धा ॲडिक्वेट रूम सायझेस मिळतील आणि त्यातून बिल्डरचा पण फायदा होईल आणि मेंबरचाही फायदा होईल. तर विन विन सिच्युएशन टू मेंबर ॲज वेल ॲज बिल्डर, अशा तऱ्हेनं हे बेसिक उद्देश आहे. जस्ट अ मिनिट. मला याच्यामध्ये परत ॲड करायचं आहे की जो फंजिबल जो आहे आणि 33(7)B आहे याचं मी थोडंसं क्लॅरिफिकेशन देतो की फंजिबल जो आहे DCPRमध्ये तो 33(1)मध्ये 31(3)मध्ये आहे. आणि त्याच्यामध्ये हा जो कन्सेप्ट आहे 35% एक्स्ट्रा देण्याचा, तो असा आहे की तो बिल्डर तो विकू शकत नाही, तो एक्झिस्टिंग मेंबरनाच द्यायला पाहिजे. आणि तसं जर केलं तर तो एक गुन्हा करतो आहे कायद्यामध्ये, कारण DCPR हे एक ॲक्ट आहे आणि तो जर विकत असेल तर तो एक गुन्हा करतो आहे आणि तो करू शकत नाही. तर ते अशी गोष्ट जर असेल तर ती चुकीची आहे. दुसरी गोष्ट म्हणजे 33(7)B एक्झिस्टिंग टेनेमेंटला 10 स्क्वेअर मीटर्स किंवा 15% एक्स्ट्रा हे देण्याचे इन्सेंटिव्ह FSI देण्याची प्रोव्हिजन आहे. त्यामुळे जवळजवळ 50% एक्स्ट्रा एरिया मिळू शकतो एक्झिस्टिंग मेंबरना.
तर हे फार महत्त्वाची आहे. हे सगळ्या मेंबर्सना, एक्झिस्टिंग मेंबर्सना कळणं गरजेचं आहे. पुन्हा मी आपल्याला परत सांगू इच्छितो की 33(7)(b)चा जो जी प्रोव्हिजन आहे ती हाऊसिंग सोसायटी विच आर मोर दॅन 30 year old त्यांनाच ॲप्लिकेबल होऊ शकते. जर रिडेव्हलपमेंट ऑफ 30 वर्षापेक्षा कमी बिल्डिंग जर असेल तर त्याला तो 33(7)(b)चा 15% इन्सेंटिव्ह फ्री FSI हा मिळू शकणार नाही. जर 30 वर्षापेक्षा जास्त असेल तर तो मिळू शकेल. हेच मला आपल्याला क्लॅरिफाय करायचं आहे. मला ह्याच्यात ॲड करायचं आहे की 33(7)(b)चा जो प्रोव्हिजन आहे तो फक्त कोऑपरेटिव्ह सोसायटीजनाच मिळतो एक. आणि तोही ती जर बिल्डिंग 30 वर्षाच्या वरती असेल तर त्यांना तो मिळतो. हे मुख्य त्याच्यामध्ये सांगायचं आहे. आता मी या एक कोर्ट केसची उदाहरण देतो जी ऑक्टोबर 2023मध्ये आली. आणि त्यामध्ये हे असंच झालं की एक्झिस्टिंग मेंबर्स मागं होते 35% आणि नंतर मग बिल्डर देत होता त्यांना काहीतरी 20%. आणि त्यामध्ये असं झालं की 300 स्क्वेअर फूटची टेनेमेंट होती आणि बिल्डर त्यांना 351 देत होता. ते हायकोर्टला गेले. वरळीचीच गोष्ट आहे आणि तिथे बिल्डर वरळीचे जे एक आपले याचे लीज नाही आपलं रेंटवरती असलेली जागेवरती. आणि शेवटी ते कोर्टात ते मानत होते की आम्हाला 405 स्क्वेअर फीट मिळाला पाहिजे 35%. आणि हायकोर्टने सांगितलं की 405 तुम्हाला मिळणार. तर हे जर कोर्टा थ्रू होऊ शकतं तर आपल्याला मग प्रॉब्लेम काय आहे. जर आपण कुठल्याही ह्याच्यामध्ये आपण दिसून असू तर आपल्याला ते सगळ्यांनाच मिळायला पाहिजे. हे जे कोर्ट मॅटर जे वरळीचं आत्ता साहेबांनी जे सांगितलेलं आहे ते रिट पिटिशन नंबर 1254/2016 याची जर आपण हायकोर्टच्या साईटवरनं जरी ऑर्डर डाऊन केली तर तुम्हाला त्यामध्ये क्लॅरिफिकेशन मिळू शकेल आणि तुम्हाला तुमची जी लिगल बाजू आपण आणखी स्ट्रॉंग करू शकताय. तर आणि त्याच्यामुळे जो 35%चा जो बेनिफिट आहे तो कोणत्याही परिस्थितीत हा मेंबरलाच मिळाला पाहिजे. तो बाहेर विकू शकत नाही. आणि ही प्रोव्हिजन त्या हायकोर्टच्या ऑर्डरमध्ये त्यांनी हे नमूद केलेली आहे. आता पुष्कळ जणांना हा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा हा प्रश्न आहे. तुम्हाला दोनच गोष्टी करायच्या आहेत. एक म्हणजे तुम्हाला असं निदर्शनास आलं की तुमचं जे प्लॅन पास झालेलं आहे आणि ते 35% त्यामध्ये जे आहे ते बिल्डर विकत असेल तर तुम्ही बिल्डिंग प्रपोजल डिपार्टमेंटला एक पत्र लिहायचं आणि चीफ इंजिनियर DP यांच्याकडे दोघांकडे हे निदर्शनास आणण्याची गरज आहे. आणि त्यांना सांगण्याची गरज आहे की हे जे होतं आहे हे चुकीचं होतं आहे. आणि जर ते त्यांनी रेक्टिफाय नाही केलं तर तुम्ही कोर्टामध्ये जाऊन ते परत त्यांना पार्टी बनवू शकता. पण पहिलं तुम्ही चीफ इंजिनियर DP आणि बिल्डिंग प्रपोजल रिजनल जिथे प्लॅन पास झाला तिकडे जाऊन तुम्ही त्यांना निदर्शनास आणण्याची गरज आहे. हे तुम्ही जर एक साधं लेटर दोन्हीकडे केले आणि त्याचे एक्नॉलेजमेंट घेऊन स्वतःकडे ठेवले आणि त्यांनी जर त्याचं अप्रुव्हल नाही त्याचं रेक्टिफिकेशन नाही केलं तर तुम्ही हायकोर्टमध्ये त्यांना ड्रॅग करू शकता. हा एक सोल्युशन ह्याच्यामध्ये चांगला उत्तम पर्याय आहे. तुम्ही जेव्हा लेटर त्यांना निदर्शनास आणलं आणि त्यांना हे लक्षात आलं की दिस इज अ इलिगल ॲक्ट दॅट इज बिंग कमिटेड, हे इलिगल आहे, तर त्यांना ते रेक्टिफाय करणं गरजेचं आहे. तर ह्या गोष्टी आपल्याला हे सिम्पल सोल्युशन आहे याच्यामध्ये. ही जी हायकोर्टची ऑर्डर आहे ऑक्टोबर 2023ची ती मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या लिमिटपर्यंतमध्ये ॲप्लिकेबल होऊ शकते. कारण DCPR 2034 हा फक्त मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्या लिमिटमध्येच ॲप्लिकेबल आहे. ठाणा किंवा नवी मुंबई या ठिकाणी UDCPR 2020 हा दुसरा हे आहे त्यामध्ये ह्या प्रोव्हिजन्स नाही आहेत. परंतु मुंबईमध्ये मात्र 35% हा ओरिजिनल मेंबरला त्याच्या ओरिजिनल एरियावरती ॲडिशनल एरिया मिळणं हे त्यांनी हायकोर्टच्या ऑर्डरमध्ये क्लिअर कट दिलेलं आहे. आणि DCPRमध्ये पण तशी प्रोव्हिजन आहे. आणि त्या 35%मधला कोणताही भाग बिल्डर ओपन मार्केटमध्ये विकू शकत नाही हे त्यांनी त्यामध्ये क्लिअर मेन्शन केलेलं आहे. आता DCPR 2034 हा ॲक्ट आहे कारण हा म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने असेंब्लीमध्ये पास केलेला हा ॲक्ट असल्यामुळे हा सर्वांना बांधील असल्यामुळे
जर आपल्या एरियामध्ये किंवा तुमच्या सोसायटीमध्ये काही इरेग्युलॅरिटीज होत असतील तर त्या तुम्ही डेव्हलपमेंट प्लॅन आणि चीफ इंजिनियर DP यांच्या निदर्शनास आणून तसं लेखी रेकॉर्ड ठेवावं आणि त्यांनी पण त्याचा काही कॉग्निझन्स घेतला नाही तर त्यामध्ये तुम्ही हायकोर्टामध्ये ह्या केसचा रेफरन्स देऊन तुम्ही हायकोर्टामध्ये सुद्धा रिट पिटिशन फाईल करू शकता. हायकोर्टचा जो आलेला आहे कोर्ट केस ती आपल्याला फार मदतीची आहे. आणि तुमचा जर हा प्रश्न असेल, आज काय होतं की सोसायटीमध्ये काही लोक बिल्डर्सच्या फेवरमध्ये काम करता आहेत असं निदर्शनास येतं आणि त्यांना कुठल्या बेसिसवरती फाईट करायचं आहे हे माहिती नसतं. आणि पुष्कळ वेळा त्यांना हे लक्षात येत नाही की त्यांना हे लक्षात येतं की आपले राईट्स कुठेतरी अफेक्ट होत आहेत. पण ही एक उत्तम वे आहे, उत्तम काय म्हणतात केस आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही कोर्टामध्ये जाऊ शकता आणि राईटफुली जाऊ शकता. आणि हे जे चाललं आहे भ्रष्टाचार समाजामध्ये तो तुम्ही कर्ब करू शकता, तो कमी करू शकता. आणि हा एक पुष्कळ वेळा काय होतं की तुम्ही 51% नसाल, तुम्ही मायनॉरिटीमध्ये असाल आणि म्हणून तुम्ही तुमचं कोर्टामध्ये ऐकलं जात नाही. पण तुम्ही जर हे दाखवून दिलं की दिस इज अ इलिगल ॲक्ट, की आम्हाला जे मिळतं आहे ते चुकीचं मिळतं आहे, आम्हाला बरोबर मिळत नाही, तर तुम्हाला एक रस्ता आहे ज्याच्या थ्रू तुम्ही ते जे चुकीचं चाललं आहे त्याला थांबवू शकता. तर हा जो आहे इश्यू फंजिबलचा किंवा 33(5)चा 33(7)(b)चा हा तुम्ही सोसायटीमधनं एन्फोर्स करू शकता. केलेली तुम्ही जी म्युन्सिपल कॉर्पोरेशनमध्ये फाईल केलेली जी कंप्लेंट आहे त्याची कंप्लेंट तुम्ही सलील रमेशचंद्रन साहेबांच्याकडे पाठवली तर त्याचा पण आम्ही रेकॉर्डवरती हे करून मग सामुदायिक त्याप्रमाणे काय मुवमेंट करता येईल त्याचा पण आम्ही विचार करू शकतो. तुमची जर डेव्हलपमेंट प्लॅन पास झालेले असतील आणि तुम्हाला असं निदर्शनास आलं की हे 35% जे आहे ते सेलेबलमध्ये दाखवत असतील तर तुम्ही त्याची कॉपी घ्या आणि ते RTI खाली आणि ते आम्हाला फॉरवर्ड करा. तुमचं लेटर पण तुम्ही जे दिलेलं असेल ते पण फॉरवर्ड करा. त्याची कॉपी आम्ही डेव्हलपमेंट प्लॅन चीफ इंजिनियरला आम्ही पाठवू आणि त्यांच्याकडनं पण आम्ही उत्तर घेऊ. आमच्यातर्फे पण आम्ही त्याचा फॉलोअप करू. माझा ईमेल ID असा आहे protec@gmail.com. त्याचं मी परत स्पेलिंग करतो PROTEK मुंबई MUMBAI@gmail.com. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.